आज आपण चर्चा करणार आहोत प्लॅस्टिक व्हायरस संदर्भात. आत्ता सध्या टोमॅटोमध्ये सगळ्यात जास्त जर कशाचा रोग येत असेल तर तो प्लॅस्टिक व्हायरस आहे. ज्याच्यामुळं शेतकऱ्यांनी कितीही कष्ट केलं, कितीही पीक त्याला आलं, कितीही टोमॅटो जरी लागले, तरी त्या प्लॅस्टिक व्हायरसमुळं ते टोमॅटो मार्केटमध्ये खपत नाही किंवा त्याला कोण घेतच नाही. त्याला चांगला दर भेटत नाही. त्याच्यामुळं शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारे आणि खूप मोठं हे नुकसान होतंय. आता ते प्लॅस्टिक व्हायरस येतो कसा? सगळ्यात महत्त्वाचा रोगावर निदान शोधण्याआधी तो येतो कसा? याच्यावर आपण अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. प्लॅस्टिक व्हायरस हा बियांमधूनच येतोय. म्हणजे संक्रमित बियांचं ज्या टायमाला लागवड होते, त्या टायमाला ते रोप आल्यानंतर ज्यावेळेस आपण त्याचं प्लांटेशन करतो शेतामध्ये, ते मोठं झाल्यानंतर त्या झाडाला जे फळ येतं ते सुद्धा प्लॅस्टिक व्हायरसचंच येतं. त्याला सखोल असा अभ्यास केल्यानंतर एक गोष्ट निष्कर्षात आली, 1-2 वर्षापासून हा रोग आलेला आहे. आत्तापर्यंत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचं औषध हे नाही. तुम्ही किती वेळा कृषी केंद्रांमध्ये गेले, तर प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या प्रकारची औषधं हे दिली जातात. हे मारा, त्यानी प्लॅस्टिक व्हायरस जाईन, ते मारा, त्यानी प्लॅस्टिक व्हायरस जाईन. याने बाकी काहीच होत नाही. शेतकऱ्यांचे फक्त पैसे जातात. प्लॅस्टिक व्हायरसला प्रभावी नियंत्रण करणारं औषध नाही. नाही म्हणजे नाही. त्याच्यावरती औषधच आलेलं नाही अजून. रोग नवीन असल्याकारणाने त्याच्यावरती रिसर्च चालू आहेत. पण त्याच्यावर प्रभावी असं औषध नाही. काही रोग असे असतात की त्याच्यावरती 10-10, 20-20 वर्ष झाले तरी औषध नाही. पण त्याला थांबवता नक्की येऊ शकतो. तो कसा थांबवायचा? याच्याकरता सुरुवातीपासून शेवटपर्यंत आपल्या शेतात काय-काय गोष्टी केल्या पाहिजेत, काय नाही केल्या पाहिजेत, याच्यावरती अभ्यास करणं जास्त गरजेचं आहे. आपण जे आपले सुरुवातीपासून जर पाहिलं, तर आपलं सगळ्यात जास्त महत्त्वाचं ही माती आहे. याचं माती परीक्षण पाहिजे. माती परीक्षण झाल्यानंतर माती परीक्षण झाल्यानंतर त्या आपल्या जमिनीत कशाची कमतरता आहे, कशाची मात्रा जास्त आहे, ह्या गोष्टी पाहणं जास्त गरजेचं आहे. आपण ज्या टायमाला प्लॅस्टिक व्हायरस रोखायचा टोमॅटोची लागण केल्यानंतर 10 ते 15 दिवसानंतर तिथून पुढं ज्या गोष्टी त्या पिकाला गरजेच्या आहेत, त्या गोष्टी सुरुवातीपासून जर गेल्या, तर आपण बऱ्यापैकी प्लॅस्टिक व्हायरस थांबवू शकतो. मी आज जवळ-जवळ 2 ते 3 वर्ष टोमॅटो करतोय. माझा आत्ताचा जो प्लॉट चालू आहे, तो 7वा ते 8वा प्लॉट आहे आणि 9वा प्लॉटचं प्लांटेशन मी केलेलं आहे. पण ह्या 8 प्लॅन्टमध्ये एकदाही एकही फळ माझ्याकडं माझ्या प्लॉटमध्ये हे प्लॅस्टिक व्हायरसचं नाही आणि मी त्याच्याकरता वेगळ्या पद्धतीने असं काहीच केलेलं नाही. त्याला काय करणं गरजेचं आहे, मी आता तुम्हाला सांगतो सुरुवातीपासून. ज्या टायमाला आपले 15 ते 20 दिवसाचा प्लॉट असतो, त्या दिवसापासून आपल्या शेतामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, अजून बोरॉन हे आलटून-पालटून देणं गरजेचं आहे. फेरसची मात्रा देणं गरजेचं आहे. लोह ह्या ज्या गोष्टी आपल्या शेतात ज्यांची कमतरता जास्त आहे, त्या गोष्टी देणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जिथून आपण रोपं आणतो, तिथून त्या नर्सरीचा रिझल्ट कसा आहे, त्याचे रोपं घेतल्यानंतर कुठं-कुठं कसे प्लांटेशन केल्यानंतर त्याच्यामध्ये प्लॅस्टिक व्हायरसचं प्रमाण काय आहे? तुम्ही कुठल्या कंपनीचं सॉरी रोप निवडताय, हे पाहणं जास्त गरजेचं असतं. त्यावेळेस ह्या ज्या काही गोष्टी आहेत, फेरस देणं, कॅल्शियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम बोरॉन, अजून गंधक ह्या गोष्टी आपल्या जमिनीत जाणं जास्त गरजेचं आहे. ह्या जर आलटून-पालटून गोष्टी केल्या तर आपल्याकडं प्लॅस्टिक व्हायरस हा होणार नाही. तुम्ही आदलून-बदलून हे ज्यावेळेस देत असता, त्या टायमाला लक्षात घ्यायचं आहे, की प्रत्येक ज्यावेळेस आपण हे सोडणार आहे त्याच्यानंतर 5-5, 6-6 दिवसांनी कॅल्शियम बोरॉन हे 10 दिवसानंतर गेलं पाहिजे. फेरस ते गेलं पाहिजे ते 8 ते 10 दिवसानंतर गेलं पाहिजे. अजून रानअळीचं केनीज येतं. केनीज जर सोडलं तर बऱ्यापैकी जवळ-जवळ 90% केनीज हा तुमचा हा रोग थांबवू शकतं. अजून केनीजचा अजून एक असा फायदा आहे, रंगाला ह्या टोमॅटोला चमक येते. कुठल्याही पिकात सोडू शकता तुम्ही. टोमॅटोबद्दलच बोलतोय म्हणून मी टोमॅटोचं नाव घेतोय. टोमॅटोमध्ये जर सोडायचं असेल, तर बऱ्यापैकी केनीजचा वापर केल्यानंतर तुमचा तिरंगा हा 90% येणारच नाही. म्हणजे कलरवरती काम करतं ते आणि ज्या गोष्टी आपल्या जमिनीत कमी आहेत, त्या झाडाला कमी आहेत, ते उपलब्ध करून देण्याचं काम करतं. त्याच्यामुळं याच्यावरती अनावश्यक अशा फवारण्या करून, आपला वेळ वायाला घालवून, पैसा जास्त खर्च करून काही उपयोग होणार नाही. त्याच्याकरता ह्या गोष्टींवरती तुम्ही लक्ष ठेवा.
काय करायचं, काय नाही करायचं ह्या गोष्टी लिहून ठेवा. हा व्हिडिओ सेव्ह करा. आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि तो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा.